वैदींनो, आज तुमच्या ताईनं मेकअप केला. म्हणलं आता चला, बऱ्याच दिवस झाले मी साडी घाल, तर मला ही साडी हलकी वाटली, मग हीच साडी घातली मी. आईनं घेते दे मला दिवाळीला ही साडी, तर मी म्हणलं आता हीच घालायची आपण. लय भारी आहे, एवढी हलकी साडी वाटती घालायला, लय लवकर पिन लागती. आणि अशा पण साड्या माझ्याकडं वजन वाढायचे. तर मग आता दाजी असते घरी तर लय खुश झाले असते, म्हणले असते वैसून साडी घातली, त्याला साडी लय आवडती. म्हणते तू साडीवर चांगली दिसती, कधी साड्या घाल जाय, तुला साड्याच घेणार नाही म्हणते मी, तू जर साड्या घातल्या नाही तर. पण आज छकूचं चाललं होतं मम्मी साडी घाल, मग मी थोडासा मेकअप केला, एवढा काही मेकअप केला नाही, साधाच मेकअप केला. आणि म्हणलं चला आता आज काम लवकर आवडलं, घरातलं कामं झाले घरातले लवकर. तर आता आम्हाला दोघी मायलेकील पोळ्या करायच्या. आणि भैयाच्या तोंडातला आलंय, त्याला काहीच खाता येणार. ते म्हणे फिका डाळ भात बनव मम्मी, तर बनवला. आणि मला काय वरण आवडत नाही, म्हणलं आपल्याला काय वरण आवडत नाही, तर असं करू म्हणलं आता आपण काय टमाट्याचा ठेसा वाटला. त्याला म्हणलं ठेसा वाटू का, तर ते म्हणे मी काय खाणार नाही. मग नको म्हणू लागला ते, म्हणे मला नाही खायचा म्हणे मम्मी. मग मी काय केलं, टमाट्याचा ठेसा वाटलाय मस्त, पण मला नाही खाऊ वाटत ठेसा. पण 2 टमाटे टाकून ठेसा वाटलाय, तर पावा लागन, नाही तर काही भाजी बनवावं लागन थोडीशी. एकटीसाठी काही भाजी बनवणार नाही मी आता, छकू वरण खाती, तर मग इच्छा नाही आता मी बनवून एकटीसाठी खाऊ, म्हणून मग नाही वाटत खावा आपण. अंडे पण आहेत घरात, तर पाहिन काय अंड्याची भुर्जी बनवेन, नाही तर मग अंड्याची पोळी बनवेन. मला काय वरण खाऊ वाटत नाही, इच्छा नाही होत, मग खायला वरण आवडतच नाही मला. मला आता मस्त कामं झाले तुमच्या ताईचे, लगे निवांत लगे आता करायच्यात पोळ्या. तर छकू दिदी पीठ भिजून द्यायला लागली मला, माझ्या हाताचे लय सालटे चालले. तर मग छकू दिदी म्हणलं पिठात चाललं, म्हणजे मला इकडं तसंच होते, तुम्हाला तर काल सांगितलंय साबण सोड्याच्या यानं मला अलर्जी इकडची, तर लय मला सालटे जाते. तर मग म्हणलं छकू तू थोडंसं पीठ भिजव. तर छकू बाई आता भिजवून पीठ. आता मग तुमच्या ताईला काय एवढं काम नाही राहिलं, वाटलंच तर छकू दिदीच पोळ्या बनवून. तर आज मग म्हणलं चला आता साडी घालू आपण, बरेच दिवस झाले घातली नाही, तर साडी घालायची इच्छा झाली तर साडी घातली. मस्त काम झालेलं गे. आता छकू दिदीनं भांडे होते चहा पाण्याचे, स्वयंपाकाचे, डाळ भात लावला, तर मग ते भांडे, डाळ भात असला तर ते तुमच्या दाजीला आवडतोय म्हणा, साधं वरण, तिखट वरण काय आवडत नाही, पण ते काय घरी नाही, तुम्हाला सांगेलच गावाला जायलेत म्हणून. तर आता काहीतरी थोडंसं बनवावं लागन. आता मला काय खाऊ वाटाना काय नाही, तसं झालं तिथे वरण काय खाऊ वाटत नाही. स्वयंपाक झालाय आपला मस्त, लगे स्वयंपाक झालाय तुमच्या ताईचा. भात बनवलाय आणि वरण बनवले, थोडंसंच बनवले, जास्त नाही बनवले. कोणी खाणार नाही, खात नाही कोणी, मग जास्त कशाला. आणि मस्त लगे ठेसा बनवलाय टमाटे टाकून, आणि थोडंसं लिंबू पिळलंय त्याच्यात, इकडच्या मिरच्याला तिखट येतात, मग अर्धा लिंबू पिळलंय त्या ठेश्यात. वाटलंच तर मी अंड्याची पोळी काही बनवून खाईन आता तुमच्या ताईला काय मस्त निवांत. छकू दिदीला म्हणलं तूच हे कर, आम्ही मेहंदी काढणार आहे आता, पण डबल वाटते रक्षाबंधनला काढू, पण आता मधात काढू दोघी माहिले की. छकूची इच्छा असली तर काढू. काढशील ना ग दीदी, तर ती म्हणती काढते. तर आता मस्त कामं झाले तुमच्या ताईचे. आणि ही साडी माझ्या आईला लय आवडेल, माझ्या आईने घेतलेली ही साडी, मला नेट सारखी मस्त वाटते. आणि आमची मशीनवाली ती मी कायम शिवते, तर ती कपडे लय भारी शिवून घेते मी. पण सुरतला शिलाया लय. तर हारसूचे पप्पा म्हणते ते साड्यापेक्षा ते ड्रेसच सोपे राहतात, शिलाया द्या हे द्या ती द्या, ती लय महागात पडतात साड्या. आणि मी काय साड्या घालत नाही, ड्रेस तरी घेतले तर माणूस घालतंय. पहिल्यापासून ती ड्रेसची सवय, तर मग मला ड्रेसच आवडते. तर आता तरी मला साड्या घालता येतात, पहिल्यांदा पिनं लावता येत नव्हती, साडी नेसताच येत नव्हती मला, आता तरी नेसल्या जाते. छकू दीदी तू काय करायली गा, तू काय नाही बरं माझ्यासोबत एवढं ये जाय ना ग थोडीशी, काय लाजायचंय. तुझी मम्मी कशी दिसायली ग आज साडीवर, मस्त साडी घातली, लगे गळ्यात मंगळसूत्र घातलं. मंगळसूत्र काय मी इकडे घालतच नसते, एकच गळ्यात ठेवत असते मोठं वालं, जास्त काय मी गळ्यात ठेवत नसते. दाजी मला जास्त घालू देत नाहीत, म्हणते जास्त नाही घालायचं इकडं, म्हणते तर इकडं नाही जास्त घालायचं, त्याला भीती वाटते.
तर एकच मंगळसूत्र असते माझ्या गळ्यात कायमसाठी आणि हे छोटंवालं काढून ठेवत असते. मस्त काम आवरलेत लगे आता. आणि मला आज भैया तर मला दर दिवसच 5 वाजताच उठून देतोय पाणी हे ठेवायला. पाणी ठेवी मम्मी, हे कर मम्मी, चालूच राहते आमच्या भैयाचा. उशिरा स्वतः उशिरा उठतोय. लय झोप येते दुपारा. असं वाटते आपण थोडंसं आता आपण लवकर उठतो तर थोडंसं झोपावं म्हणून, पण झोपूच देणार नाही. दोघा भावायचा एवढा धिंगाणा चालतो या तुम्हाला काय माहिती आहे किती धिंगाणा करते. आणि झोपू देत नाही, बडबड बडबड. त्याला काही दिवसात झोप येत नाही तर ते आपल्याला पण झोपू देत नाहीत. आणि इथली झोप येते तर आपण जर त्याला म्हणलं ना झोपू द्या थोडं शांत, झोपू द्या शांत, तर ते काय आपल्याला झोपू देणार नाही. आणि लय झोप येते मला दुपारची. लवकर उठावं लागतंय तर पण हारसून छकू काय करते तर आमचे दोघायचा धिंगाणा चालू राहते. त्याचे पप्पा घरी असले ना तर ती दुपारा मग त्याला माहिती आहे माझे पप्पा थकून येतात आराम करतात म्हणून, तर तेव्हा मग मस्त शांत राहतील ते. पण मला नाहीत भेट ते जास्त, त्याला माहिती आहे. आणि त्याच्या पप्पाला पण असे काही पप्पाला भेट नाहीत म्हणा. पण जा पप्पा जर चिडे असे मोठ्याने धावले तेव्हा ते शांत राहतील. आणि त्याला आपण किती जर सांगितलं ना शांत राहा शांत राहा तर राहणार नाही. ते असे करतात आमचे लेकरं. छकू थोडंसं पाणी आण ग मला, आण ना. सकाळी उठलं तर लवकर कामं होतात पण घरातले. आता काय आम्हाला थोड्याशाच पोळ्या बनवायच्या. काय छकू आपल्याला भाजी बनवणं होतोय आजची. आज आपण मार्केटमध्ये जाऊ, येते का? हा का वांगे आणू आपण. मी घेईन आता. मला असं वाटतंय रक्षाबंधनला छकू दिदीचा व्हिडिओ काढेन, मस्त तयार होईन ती आणि येईन मम्मी सोबत. आपण दोघी माहिले की दिवाळीचे कपडे एकच मॅचिंगचे घेऊ हा सारखे. आता नाईट ड्रेस कसे मॅचिंग घेतलेत पप्पाना आपल्याला एकच, तर आपण दिवाळीचे कपडे मॅचिंग घेऊ. मग काय चाललंय तुझं? आज पप्पाचा फोन आला आणि पप्पाला सांगितलं तर कसं टॉनिक घेतलं बोलू लागले तुला. तर आज आमच्या छकूनं तिच्या पप्पाचा फोन आलता म्हणे टॉनिक घेत नाही टायमावर काय नाही. तर आमच्या छकू दिदीनं मस्त लगे आज धाका मारी टॉनिकची बाटली पिली लगे. मला वाळलं व्हायचं तर मी वाळले होत नाही ना. आमचे लेकरं वाळले व्हायला लागलेत. आमचे छकू तर लयच वाळले. असंच आहे आमच्या लेकरात. ज्याला पतलं व्हायचं त्याचं शरीर कमी होत नाही. छकू दिदी आज आपण काय करू माहितीये का? मस्त लगे काहीतरी भाजीपाला आणू. आता पप्पाची 2-3 दिवसात येण्याची तयारीच आहे सुरतला. आता काय माहिती. तरी पण तुमच्या दाजीनं तिकडं गावाकडे गेलते तर आमचे म्हणजे मला माझ्या आधार कार्डाला माझा नंबर जोडायचा होता. म्हणजे मग दाजी म्हणे आता पहिले आधार कार्ड काढेलच होते तर छकूचे आलं पण माझा नंबर जोडेल का छकू का पप्पाचा? तर मग माझंशी तर नाही, तर पप्पाचा नंबर जोडेल. तर माझ्या आधार कार्ड आलं, पॅन कार्ड आलं, त्या रोजगार हमीच्या कार्ड आलं, त्याला माझा नंबर जोडेल. आणि पहिलं मग होतं म्हणा असं नाही मग आधार कार्ड नव्हतं म्हणून, पण मला माझा नंबर जोडायचा होता. मग तिथं आधार कार्ड काढलं तर पावत्याच दिल्या त्या लोकांना. आणि मग किती दिवस झाले आता अजून 4 महिन्यानं 1 वर्ष होते आधार कार्ड काढून. मग पावत्या मग तुमचे दाजी गेले. तुमच्या दाजीचं पण काम होतं, त्याला ते कागदपत्र लागत होते रॅपसाठी. त्याला रॅप टाकायचा आहे तर त्यानं लय धक्के खावा लागले. इथं काय झालं नाही. सुरतला म्हणू लागले तुम्हाला इकडचं प्रूफ लागते. तुम्ही आधार कार्डाचा नंबर सुरतचा बदला. मग तुमचे दाजी म्हणे नाही म्हणे मला काही इकडचं आधार कार्ड इकडचं काहीच लावायचं नाही म्हणे. मग गावाकडे जर गेलो तर आपल्या लेकराच्या शाळासाठी शाळाचं वांधं याचं वांधे पडतात. मग आधार कार्ड ते म्हणे नाही म्हणे इकडचा ॲड्रेस बदला म्हणजे इकडचे बँकेमध्ये. तर ते म्हणे नाही म्हणे मला काही इकडचा काही जोडायचे नाही म्हणे. मग दाजीनं आमचे पण दोघी मायलेकीचे कामं केले. आणि राशन कार्ड आम्ही बरेच दिवस झाले राशन कार्ड काढले माझ्या भावानं तिकडं. तर ते पण चालू नव्हतं होऊ लागलं. मग त्याचा पण आई कुटानं करायला लागली. दाजीची सही लागत होती. पाहू आता राशन येतंय का नाही. म्हणजे राशन कार्ड पण जरुरी आहे का लेकरायला परीक्षेच्या टायमाला लागतंयच ते. मग त्याच्यामुळं मग राशन कार्ड जरुरी आहे आमचं. ते
ते चालू नव्हतं होऊ लागलं. मग सगळं दाजी गावाकडे जातात तर कामोकामी जातात. सगळ्याच्याच कमेंट येतात, दाजी किती गावाला जातात बापा, लय गावाला जातात म्हणे दाजी. तर ह्या वर्षी दाजीचे पैसे सगळे भाड्यात तोड्यातच चालले. पहिले ते गाणं ते रॅप बनवायसाठी अकोल्याला जायचे घडी घडी तिकडं. ह्या वर्षी सांगूच नका दाजीच्या किती चक्र झाल्या. आता छकू दिदीला पण 2-1 महिन्यानं दाजीला जावं लागन गावाकडे सोडायला. ती एक चक्कर, डबल दिवाळीची चक्कर. मी तर दिवाळीनं बांधल्यानं राहणार नाही इकडं. 1 वर्षाच्या म्हणजे 1 वर्ष झालं तरी दुःख सुख असलं घरी तवा मग मी जात असते मधात. तर पहिलं जाण लागा जाय माझ्या सासूबाई होत्या, पण आता काय सासूबाई राहील नाही, देवा घरी जाईल. तर आता काय एवढ्या घरी चक्र नाहीत आमच्या, बिमार राहायच्या तर जावं लागायचं दाजीला पण. तर आता दिवाळीला बांधल्यान राहणार नाही तुमची ताई. तर दिवाळीला तर मग म्हणजे कसं भावांनो बहिणीनं 1 वर्षाच्या बाद जाते मी आता. लेकराच्या शाळामुळं मधात काय जात नाही. 1 वर्षाच्या झाले तेव्हाच जाते. तर दिवाळीला तर मी जाईन दाजी, नाही तर म्हणतील गावाकडल्या चक्रा झाल्या नको वैसू. पण मी म्हणेन तुम्ही राहा इथं, पण आम्हाला जाऊ द्या बापा तुम्ही. आता तुम्ही घडी घडी गावाकडे कामोकामी का व्हायना जायले आणि मी काही जाईल नाही. मग तुम्ही जर नाही आले तर हारसून मी जाईन अशी म्हणेन दाजीला. आणि दिवाळीच्या टायमाला आमच्या गावाला डायरेक्ट लक्झरी जाती आणि अशी काही लक्झरी जात नाही, तिकडं साखर खेळण्यात जाती ती. तर दिवाळीच्या टायमाला मग आमच्या गावाकडून जाती. तर आम्हाला काय मग दाजी आम्हाला एकट्याला काय 2 मायल्या करायला कधी पाठवत नाही. तुमच्या दाजीले तर टेन्शन नका 2 मायले लेकरं, पण डायरेक्ट लक्झरी दिवाळीच्या टायमाला डायरेक्ट माझ्या माहेरात जाते. तर मग मी दाजी नाही आले तरी आम्ही 2 मायल्याकडे जाऊ. डबल दाजी म्हणतील तुम्हाला सोडून मला करमत नाही असे करतील ते. पण मी म्हणणार आहे आम्हाला जाऊ दे, आता 1 वर्ष झाले. शाळेमुळं काय तुमच्या ताईचं घडी घडी जाणं होत नाही. चला भावांनो बहिणींनो, व्हिडिओ मोठा व्हायला लागलाय तर चला मी घेते आता आवरून. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.